तिथे हनुमान टेकडी नावाचा एरिया आहे भिवंडीमध्ये. त्या एरियाला पूर्ण सराउंडिंग करत आम्ही मग घराघरातनं ज्या महिला होत्या जवळ 29 महिलांची आम्ही सुटका केली त्यावेळी. त्यातनं काही बाहेरच्या राज्यातल्या पण होत्या आणि त्याच्यात आम्हाला ज्या वॉन्टेड होत्या त्यांना आम्ही हे केलं. एक त्यावेळी मला एक विचित्र घटना बघायला मिळाली. एक लहान मुलगी होती 8 वर्षाची, ती रस्त्यावर बसली. ती म्हणे माझा जन्म इथंच झाला, मी कुठे जाणार नाही. पूर्ण हे झालं होतं, म्हणजे काय करायचं मला प्रश्न पडला. तर इथे एक मुंबईमध्ये एक त्रिवेणी आचार्य मॅडम आहेत रेस्क्यू फाउंडेशनच्या, ते माझ्याबरोबर त्यावेळी रेडला होत्या. तर ते म्हणे माझं होम बघायला चला इथं. मुंबईत आणलं मला त्यांनी. ते म्हणे माझ्याकडे एक तेलुगू मुलगी पडे, तिचं मी पुण्यातनं बुधवारातनं सुटका केली होती, तुम्ही तिच्याशी बोला. तर मी तिच्याशी तेलुगूत बोलतो आणि ती हिंदीत बोलते. सुरुवातीला 5 मिनटं माझ्या लक्षात आलं की अजून ती त्या ट्रॉमामध्येच येते. मग नंतर ती तेलुगूत बोलायला लागली आणि मग तिनं सांगितलं की तिचं गाव होतं तिथे आता तेलंगणामध्ये, पूर्वीचा आंध्र प्रदेश, खम्मम जिल्ह्यामध्ये पालोनच्या म्हणून गाव. तिथून तिच्या बहिणीनं तिला बंजारा हिल, हैदराबादचा भाग आहे, तिच्या मैत्रिणीकडं घरकामासाठी पाठवलं. त्या मैत्रिणीनं तिला विकलं ती चंद्रपूरला आली म्हणे. चंद्रपूरला हनुमाननगर एरिया, रेड लाईट एरिया, तिथून वणीला आली म्हणे. वणीवरून पुण्यात आली बुधवाराला. आणि बुधवार पेठेमध्ये जेव्हा पोलिसांची रेड झाली त्यावेळी बंक टाईप बेडमध्ये 3 मुली बेडमध्ये लपवल्या होत्या. त्यावेळी यांनी मोठा आवाज केला म्हणून पोलिसांनी मग यांना बाहेर काढलं. तर ती मुलगी सापडली. मग तिनं मला ते रॅकेट सांगितलं सगळं, कसं कसं कुठून. मग मी लगेच माझ्या बॅचमेटला कॉन्टॅक्ट केला जो SP होता खम्ममचा. मग त्यानं तिथून मग टीम पाठवली. आम्ही चंद्रपूर रेड केली. मग